नमस्कार मंडळी, कसे काय मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे, नाही तर आपले व्हिडिओ कोण पाहणार. मी समीर कीर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे दापोली तालुक्यातील आसुद या गावात. आणि आज आपण पाहणार आहोत श्री केशवराज मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर. तर चला मग पाहूया निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं श्री केशवराज मंदिर आणि सुंदर अशा निसर्गाचा आनंद लुटूया. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. शहाळ्याचा गोड वाजा काळजात राहतो, जिव्हाळ्याचा झरा सदा हृदयात वाहतो, प्रेमाच्या या माणसांचे गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. स्वप्नातलो ह्यो माझं कोकण गाव, म्हणतो सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा. आता आपण आलो आहे मंदिराच्या समोरच्या परिसरात. चारी बाजूला पाहत आहात आपण सुपाऱ्यांची झाडे लावलेली आहेत, त्यामुळे एकदम इथे थंड असं वातावरण आहे. आणि हे आहे प्राचीन असं सुंदर श्री केशवराज मंदिर. आणि त्याच्यासमोर जी भिंत आहे त्या भिंतीलाच लागून जो छोटासा मार्ग आहे मंदिरात जाण्याचा, तिकडनं आता आपण वाकून आत जाणार आहे. डोक्याला लागून नये अशी आपण काळजी घ्यावी आणि वाकून आत जावं. इथून मंदिराच्या बाजूलाच पाण्याचा वाहत आलेला झरा, इथे पाणी थंडगार पाणी असं इथे साचलेलं आहे. आणि हे पाणी वरून डोंगराच्या झाडांमध्ये जे बुंदे आहेत त्याच्यातून नैसर्गिकरित्या वाहून आलेला हा झरा थंडगार असं पाणी या गोमुखातून वाहत आहे. आणि आता आपण आलो आहोत
मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी श्री केशवराज यांची पाषाणी मूर्ती पाहून कसं मन एकदम प्रसन्न झालं. श्री केशवराज महाराज की जय. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? दापोली तालुक्यातील आसुदी या गावात वसलेलं हे सुंदर असं श्री केशवराज मंदिर आणि त्याच्या सभोवतालीचा परिसर. तर जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग मंडळी, पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओत. धन्यवाद मंडळी.